शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण हा जो व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ आहे द्राक्ष पिकामध्ये वापरले जाणारी तणनाशक। ही तणनाशक वापरत असताना ती कोणत्या वेळी वापरायला पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या बागेमध्ये कोणत्या प्रकारच्या तणनाशकाची निवड करता या तणनाशकाच्या संबंधातील हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ सर्वच द्राक्ष बागायतदारांच्यासाठी खूपच माहितीपूर्ण असा आहे। तर मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। नमस्कार, मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो द्राक्ष पिकामध्ये जसं पण पाऊस येण्याचे दिवस चालू होतात, जून जुलै महिना चालू होतो, यावेळी द्राक्ष बागायतदाराला सगळ्यात जास्त ज्या समस्येला तोंड द्यावं लागतं ती समस्या म्हणजे त्याच्या बागेमध्ये वाढणारं गवत। हे गवत खूप झपाट्यानं वाढत असतं आणि याच काळामध्ये तुमच्या द्राक्ष बागेत डोळ्यामध्ये घडाची निर्मिती पूर्ण होत आलेली असते किंवा होत चाललेली असते, अशी अवस्था असते। मग अशा वेळी तुम्ही तुमच्या बागेमध्ये जे तणनाशक वापरणार आहे ते कोणत्या प्रकारचं वापरायला पाहिजे किंवा तणनाशक वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे, तणनाशक वापरल्यानंतर त्याचा तुमच्या द्राक्ष बागेवर कोणता परिणाम होईल, या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर सगळ्यात पहिलं मित्रांनो, सर्वच द्राक्ष बागायतदार आपल्या द्राक्ष पिकामध्ये वापरत असलेली तणनाशक कोणती आहेत हे आपण सर्वात प्रथम बघू। याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं राऊंडअप म्हणजे ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट असं घटक येतो हे तणनाशक आहे। 2 नंबरला ग्रामोक्झोन ज्याच्यामध्ये पॅराक्वाट नावाचा घटक येतो हे तणनाशक आहे। 3 नंबरला स्वीप पॉवर ज्याच्यामध्ये ग्लायफोसायनेट अमोनियम असा घटक येतो हे तणनाशक आहे। आणि आता गेल्या 2 वर्षापासून मार्केटमध्ये बायर कंपनीनं लॉन्च केलेलं आणि ज्याचा लेबल क्लेम द्राक्ष पिकामध्ये असलेलं असं दुहेरी काम करणारं अलाइन प्लस नावाचं तणनाशक आहे। मग आता या तणनाशकांचा उपयोग करत असताना तो आपण कोणत्या वेळी करायला पाहिजे आणि त्याची पद्धत काय असायला पाहिजे। तर मित्रांनो, जसं आपण आपल्या द्राक्ष पिकाला बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाच्या फवारणी घेतो आणि ही फवारणी घेत असताना आपल्याला प्रत्येकाला माहीत असतं की आपण फवारणी घेत असलेलं बुरशीनाशक हे कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे त्याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, ते आंतरप्रवाही आहे का ते स्पर्शजन्य आहे। त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या द्राक्ष पिकात गवत मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तणनाशकाची मोड ऑफ ॲक्शन माहीत असणं हे खूप गरजेचं आहे। मग याच्यामध्ये जे राऊंडअप किंवा ग्लायफोसेट नावाचा घटक ज्या पण तणनाशकामध्ये येतो, मग याच्यामध्ये राऊंडअप येईल, टचडाऊन येईल, खूप असे मार्केटमध्ये ग्लायसेल येईल, अगदी या ग्लायफोसेटचं प्रमाण जास्त असलेलं सुमिनारा किंवा हायजॅक सुपर, याचं अजून प्रमाण जास्त असलेलं मेरा 71 किंवा ग्लायटाप 71, ही सगळी तणनाशक या एकाच प्रकारामध्ये येतात किंवा हे एकच आहे, फक्त या घटकाची त्याच्यामधली मात्रा ही कमी किंवा जास्त असते। म्हणजे राऊंडअपमध्ये ते 41% आहे, तेच सुमिनारामध्ये ते 54% आहे आणि तेच मेरा 71 मध्ये 71% आहे, पण त्याच्यामध्ये असणारा घटक हा एकच आहे आणि हा घटक आंतरप्रवाही पद्धतीनं काम करतो। म्हणजे हे तणनाशक तुम्ही वापरल्याच्या नंतर शेंड्यापासून मुळीपर्यंत तुमच्या तणाला वाळवायचं काम करतं। पण हे तणनाशक आंतरप्रवाही असल्यामुळं याचे जसे फायदे आहेत तसेच याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत। जसं तुम्ही या तणनाशकाची जर निवड करत असाल तर हे तणनाशक मारण्यापूर्वी तुमच्या द्राक्ष पिकामध्ये आता आपल्याकडं जेवढ्या द्राक्ष बागा आहेत या सगळ्या बँगलोर डॉगरेज रूट स्टॉकवर ग्राफ्ट केलेल्या बागा आहेत आणि सगळ्याच बागेमध्ये खाली जंगलीच्या फुटी फुटत असतात आणि ह्या जंगलीच्या फुटलेल्या फुटी अगदी 2-4 पानाच्या अवस्थेत असतील आणि अशा वेळी जर तुम्ही आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी तुमच्या द्राक्ष पिकामधलं तण जाण्यासाठी केलीत आणि हे 2-4 थेंब जरी तुमच्या त्या जंगलीच्या फुटीवर पडलं तर पानाच्या माध्यमातून ते तुमच्या द्राक्षवेलीमध्ये येतं आणि तुमच्या द्राक्षवेलीचा पुढचा प्रवास विकृत करून टाकतं। म्हणजे तुमच्याकडे निघणारी पानं ही सरळ न निघता लांब निघतात, ती गोल न निघता लांब निघतात, तळलेल्या अशा अवस्थेत ती निघतात। हे टाळायचं असेल
तर मित्रांनो, या तणनाशकाची निवड करताना तुम्ही जर या तणनाशकाची निवड करत असाल तर तुम्ही नेहमी तुमच्या बागेमधील जमिनीच्या शेजारच्या सगळ्या फुटी गवताच्या आतमध्ये दडलेल्या ह्या काढून टाकल्याच्या नंतरच या तणनाशकाची निवड करायला पाहिजे. दुसरं तणनाशक मित्रांनो पॅराक्वाट, ज्याच्यामध्ये ग्रामोक्झोन हे तणनाशक येतं मार्केटमध्ये, या नावानं ते ओळखलं जातं. खूप साऱ्या शेतकऱ्यांची या तणनाशकाला पसंती असते. हे एकदम झटपट तण वाळवणारं असं तणनाशक आहे. म्हणजे याची फवारणी घेतल्यानंतर 2 ते 4 तासामध्ये तुमच्याकडं तुमचं तण तुम्हाला पिवळं पाडायला लागलेलं किंवा ते मलूल झालेलं असं दिसतं. या तणनाशकाची मोड ऑफ ॲक्शन आहे ते कॉन्टॅक्ट पद्धतीचे आहे. पण याचा एक दुष्परिणाम आहे मित्रांनो, याच्या फवारणीनंतर जर पुढच्या 4-5 दिवसात पाऊस झाला तर तुम्ही वाळायला लागलेलं तणसुद्धा परत नव्यानं फुटलेलं बघशीला किंवा ते हिरवं झालेलं बघशीला. त्यामुळे याची फवारणी तुम्हाला वारंवार घ्यावी लागते. किंवा या तणनाशकाच्या बाबतीत संशोधन असं सांगतं की याच्या वापरामुळे मातीतील मायक्रोबच्या संख्येवर याचा थोडाफार प्रमाणात परिणाम होतो. म्हणून या तणनाशकाचा उपयोग करत असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन उपयोग करायला पाहिजे. आणि आता नव्यानंच मार्केटमध्ये आलेलं पण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आणि खूप चांगलं असं तणनाशक, ज्याला तुम्ही स्वीप पॉवर या नावानं ओळखता, या स्वीप पॉवर तणनाशकामध्ये असणारा जो घटक आहे तो ग्लुफोसिनेट अमोनियम असा आहे. आणि याची जी मोड ऑफ ॲक्शन आहे ती स्पर्शजन्य आणि थोड्याफार प्रमाणात आंतरप्रवाही अशा पद्धतीनं आहे. या तणनाशकाचा फायदा असा आहे की हे सगळ्यात सुरक्षित मानलं जाणारं, जगामधलं सगळ्यात जास्त सुरक्षित मानलं जाणारं तणनाशक आहे. त्यामुळं गेल्या 2-3 वर्षात बघितलं तर आपण याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि याचं तण नियंत्रणाची पद्धतसुद्धा खूप चांगली आहे. आणि चौथं तणनाशक ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ते आहे बायर कंपनीनं मागच्या 2 वर्षापूर्वी लॉन्च केलेलं अलाइन प्लस. मित्रांनो, मार्केटमध्ये जेवढी तणनाशक आहेत त्याच्यामध्ये हे एकमेव असं तणनाशक आहे ज्याची लेबल क्लेम द्राक्ष पिकामध्ये वापरण्यास योग्य असा आहे. आणि याची मात्रा ही प्रति एकर 750 मिली वापरायची आहे आणि 300 लिटर पाण्याच्या माध्यमातून 1 एकर बागेमध्ये पूर्णपणे चपचपीत हे फवारायचं आहे. मात्र हे तणनाशक वापरत असताना तुमच्या बागेमध्ये, तुमच्या मातीमध्ये पुरेशी ओल असणं आणि तणनाशकाची फवारणी केल्यानंतर पुढच्या 5 ते 6 दिवसासाठी याच्यामध्ये पुरेशी ओल असणं हे खूप गरजेचं आहे. हे तणनाशक 2 पद्धतीनं काम करतं. याच्यामध्ये असलेला एक घटक हा उगवलेल्या तणांच्या वर काम करतो, तर याच्यामध्ये असलेला दुसरा घटक हा तण उगवू नये म्हणून काम करतो. पण या तणनाशकाची काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा आहे मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या बागेत उगवलेलं तण खूप मोठ्या अवस्थेत असेल तर या तणनाशकाचा उपयोग करू नका. कारण या तणनाशकाचे सगळ्यात मोठी तुम्हाला मिळणारा याचा बेनिफिट असा आहे की हे तणनाशक तुमच्या मातीवर बसणं अत्यंत गरजेचं आहे. या तणनाशकामध्ये जो तण उगवणीच्या अगोदर काम करणारा घटक आहे हा मातीवर बसला तरच तुमच्या मातीतून नवीन उगवून येणारा तण उगवणार नाही. पण जर समजून चाला तुमच्याकडं असलेलं गवत जर मोठ्या प्रमाणावर असेल तर याच्यामध्ये असलेला जो ग्लायफोसेट हाच घटक याच्यामध्ये जिला जो उगवलेल्या तणाला मारायचं काम करतो, पण याची मात्रा कमी प्रमाणात आहे. त्यामुळं खूप जास्त मोठ्या तणावर जर तुम्ही या तणनाशकाचा उपयोग केलात आणि याच्यामध्ये ग्लायफोसेटची मात्रा कमी प्रमाणात असल्यामुळं काही प्रमाणात तुम्हाला तण गेलेलं दिसेल पण तण सगळं जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होईल की तुमच्याकडे गवत जास्त असल्यामुळं अशा काळात जर तुम्ही या तणनाशकाचा उपयोग केलात तर हे तणनाशक तुमच्या मातीवर पडणारच नाही. आणि जर तुमच्या मातीवर हे तणनाशक पडलं नाही, तुमच्या वाढलेल्या गवतावर पडले तिथं ते गवत जळलं आणि पुन्हा पाऊस झाला तर हे सगळं गवत परत वाढू शकतं. तुमच्या मातीमधनं तुम्हाला जे ह्या तणनाशकाची मेन प्रॉपर्टी आहे, जर हे तणनाशक तुम्ही योग्य पद्धतीनं, योग्य मात्रेमध्ये, योग्य वेळेला जर फवारलं तर या तणनाशकाचं संशोधन असं सांगते की 90 ते 100 दिवससुद्धा तुम्हाला तुमच्या द्राक्ष पिकामध्ये परत नवीन तण आलेलं दिसणार नाही. पण या सगळ्या गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही परिस्थिती समजून घेणं, तुमच्या बागेतल्या कंडिशन समजून घेणं आणि त्या कंडिशनच्या अनुषंगानं निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या तणाचे आयुष्य किती आहे, त्याचे किती दिवस झाले याचा विचार करून तणनाशकाची निवड करायला पाहिजे. खूप साऱ्या शेतकऱ्यांना तणनाशकामध्ये काहीतरी मिसळण्याचा सल्ला दुकानदारांच्याकडनं, कृषी तज्ज्ञांच्याकडनं किंवा शेजारील
बागायतदारांच्याकडनं दिला जातो। खूप सारे शेतकरी तणनाशकामध्ये मीठ किंवा युरिया टाकत असतात आणि याच्या माध्यमातून ते जे कोणतं तणनाशक वापरतात हे फवारणीचा प्रयत्न करतात। खूप वेळेला याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळत नाहीत। याचं कारण आहे मित्रांनो, जे तणनाशक तुम्ही फवारणी करणार आहात ते पूर्ण चांगल्या पाण्यातनं जाणं, शुद्ध पाण्यातनं जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही जे तणनाशक वापरता त्याची मोड ऑफ ॲक्शन ही आंतरप्रवाही असू दे किंवा स्पर्शजन्य असू दे, ते पाणी जेवढं पातळ असेल, पाणी पातळ असणं म्हणजे काय, तर त्या पाण्याचा TDS जेवढा कमी असेल तेवढं ते गवतामध्ये चांगल्या पद्धतीनं शोषलं जाणार आहे आणि तुमचं गवत मारण्याचं काम करणार आहे। मग जर त्या पाण्यामध्ये तुम्ही मिठासारखं क्लोराईड टाकत असाल किंवा युरिया जर तुम्ही टाकत असाल तर त्या पाण्याचा TDS हा वाढतो आणि वाढलेल्या TDSमुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला तणनाशकाचे चांगले परिणाम मिळत नाहीत। आता मग तुम्ही म्हणाल की खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडे परिणाम मिळतात। ज्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा मूळचाच TDS कमी आहे अशा शेतकऱ्यांनी जर त्याच्यामध्ये युरिया मिसळला तर त्यांना तणनाशकाचे चांगले परिणाम मिळतात। मग तुम्हाला तुमच्या पाण्यामध्ये युरिया मिसळायचा आहे किंवा नाही हे ठरवायचं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या पाण्याचा TDS माहीत असायला पाहिजे। आणि हे सगळं जर काही नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आणि चांगल्या कंपनीचं स्टिकर जर वापरलं तर या तणनाशकामुळे तुम्हाला मिळणारे परिणाम हे खूप चांगले असू शकतात। आता या व्हिडिओच्या शेवटी माझा सल्ला काय राहील, तर माझा सल्ला मित्रांनो असा आहे, तुमच्या बागेमध्ये तण किती मोठ्या प्रमाणात वाढले हे बघा। जर साधारण 1 फुटाचं 9 इंचाचं असं मोठ्या साईजमध्ये जर उंचीत जर तण वाढलं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही ग्रास कटर मशीननं हे तण कट करून घ्या। कारण उंच वाढलेल्या तणाला ज्यावेळी तुम्ही फवारणी घेणार आहे त्यावेळी ते तणनाशकासाठी वापरला जाणारा पंप किंवा त्याचं नोझल सुद्धा उंच उचलावं लागतं। त्या ठिकाणावरनं तुमच्या द्राक्षबागेची पानं किती दूर आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या। कारण तणनाशक तुम्ही कोणत्या प्रकारचं वापरताय, जर आंतरप्रवाही असेल किंवा स्पर्शजन्य असेल, आंतरप्रवाही तणनाशक असेल तर त्याचा धोका असा आहे मायनर त्याचे ड्रॉपलेट तुमच्या बागेवर जाऊन त्याचा बागेमध्ये तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकतो। द्राक्ष पिकामध्ये तुमच्या द्राक्ष बागेमध्ये जर आंतरप्रवाही तणनाशकाचं मायनर झालेले इन्फेक्शन सुद्धा माल तुमचा कमी होईल आणि त्यामुळे तुम्ही आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी घेत असताना जमिनीच्या जवळ 2-4 पानाच्या अवस्थेत असताना तण असं असेल तरच तुम्ही आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी करायला पाहिजे। आणि ही फवारणी करत असताना सुद्धा तुम्ही जमिनीलगतच्या सगळ्या फुटी काढून घेतल्या पाहिजेत, तरच तुम्ही आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी करा। म्हणजे जसं राऊंडअप असेल, सुमिनारा असेल किंवा मिरा 71 असेल। आता तुम्ही जर कॉन्टॅक्ट तणनाशकाची फवारणी करणार आहे ज्याच्यामध्ये ग्रामोक्झोन आहे किंवा स्वीप पॉवर आहे, तर याची फवारणी घेत असताना जरी तुमच्याकडं तुम्ही आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी करा किंवा स्पर्शजन्य तणनाशकाची फवारणी करा, तुम्हाला तुमच्या बागेच्या फुटी नेहमीच काढून घ्यायच्या आहेत। पण तणनाशकाची फवारणी घेत असाल तर त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं तसं फॉस्फरिक ॲसिड आणि स्टिकर मिसळायला विसरू नका। आणि ही फवारणीसुद्धा चपचपीत आणि जास्त कव्हरेजमध्ये घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, याच्यापूर्वी जी एक टेक्नॉलॉजी आली होती ज्याच्यामध्ये आपण 9 लिटर पाण्याने 1 लिटर तणनाशक घेत होतो आणि 1 एकर बागेला स्प्रे करत होतो, या पद्धतीची फवारणी जर तुम्ही घेत असाल तर यासाठी फक्त तुम्ही आंतरप्रवाही तणनाशकाचाच उपयोग करायला पाहिजे। आणि जर तुम्ही ग्रामोक्झोन किंवा स्वीप पॉवर किंवा अलाइन प्लस अशा तणनाशकाचा उपयोग करणार असाल तर तुम्हाला प्रति एकर 300 लिटर पाणी फवारणं गरजेचं आहे आणि ही फवारणी चांगल्या कव्हरेजमध्ये घेणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही फक्त अलाइन प्लस फवारणी घेणार असाल तर अलाइन प्लसच्या फवारणीच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं तसं तुमचं तण हे 2 ते 4 पानाच्या अवस्थेवर पाहिजे, मातीमध्ये पुरेसा ओलावा पाहिजे, तणनाशक फवारणीच्या नंतर सुद्धा 4 ते 6 दिवसाचा ओलावा असायला पाहिजे, तरच ते तणनाशक तुमच्या उगवलेल्या तणाव आणि भविष्यातले तण उगवू नये म्हणून काम करणार आहे। अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम मिळणार नाही। तर मित्रांनो, मी आज हा जो व्हिडिओ केला या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्ही तुमच्या बागेमध्ये कोणत्या प्रकारचं तण आहे आणि तुम्ही त्या तणाच्या जाण्यासाठी कोणत्या पद्धतीचं तणनाशक वापरता, तुम्ही तणनाशक वापरत असताना त्या तणनाशकामध्ये काय मिसळता किंवा तुम्ही 2 तणनाशके एकत्र करत असताना ती कोणत्या प्रकारचे करता, या संबंधी कमेंट करून सांगायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ आवडला तर तो जास्तीत जास्त द्राक्ष बागायतदारांच्यापर्यंत शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.